आणू बसली बघा इथं मामाची वाट बघत. मामा कधी येतोय ती बघती. पोलिसाची चल खाली येतील मामा आता थोड्या वेळाने. चल आज आणू चांगली फिरते खेळते इकडे तिकडे बघा कशी खुर्चीवर चढले. तिला उद्याच्याला घरी न्यायचं. यायचं ना बाबू घरी. काय झालं दाखव. नाही काय ते उरलं इथं त्याच्यामुळे हे घेऊ नको कात्री घेऊ नको पिलो. चल हे चला चल रूम मध्ये. चल बघ मामा आला आणू तो आल्यात खाली. त्या डोळ्यात काय गेलं काय नको इथं थांबलाय मामा. आणूला उशीर वाट बघत होते ते येणार म्हणला होता. बघा आता इथे येऊन त्याने फोन केलता आणूला काय खायला आणू तिला काय आवडतं म्हणून व्हिडिओ कट केला होता. आता परत पुन्हा चालू केलाय. आता ते जाईल तिथून परत खायला आणायला तिला काहीतरी. काय नाही सांगितलं होतं मामांना ग्रीन फिश. हे तर नुसती ग्रीन पीसच करते रोज. दुसरं काहीतरी सांगू का मामाला. नको मग काय आणायचं तीच आणायचोय. हिला नुसतं ग्रीन पीसच आवडतोय. सारखा ग्रीन पीस करते. पप्पांना पण सांगितलं होता काल ग्रीन पीस आणा. पप्पांनी पण आणला होता. मला लय आनंद झालाय. कोण आले. माझा भाव आलाय. मग कोण तुझा मामा आहे. त्याला पण जायचंय परत घरी. उशीर झालाय. आता आईचा फोन आलाय वाटतं त्याला. काचातून ह्या व्हिडिओ पण नीट निघत नाही. नाही ती काच उघडत नाही पिलो. डॉक्टर चालले. का गेले तर मामा गेलं खायला आणायला. तुला गेलं मामा खायला आणाय. चल चल रूम मध्ये मामा आहे त्याला. चल नाही आला अजून मामा. आणू मामा नाही सांगितलं होतं मामाला म्हणून गेलाय. मामा गेली. ए इकडे या. चल बाहेर जाऊ नको पिलू. इकडे या. तिकडच्या साईडने गेली बघायला. भीती वाटते. ती चढते स्टूलवर. आणू चढू नको. खाली उतर. खाली उतर. उतर खाली. येतात येते मामा. उतर. स्टूल जर तिथून फरशीवरून घसरला तर. चल चल तिकडं. मामा आला. मामा बघा आता. चल 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 चल. अरे कधी बसला तुझी वाट बघत होती. ए बघा आता मामा बाजी. सोड की आता तरी मामांना. काय काय खायला आणले मामांनी पण. हा धुत त्याच्यात हात. मामाने 2 डब्बा आणल्या. ते त्याला म्हणले आणू नको इतकं तर खायला. एवढं पार्सल घेऊन आण. लय एवढं काम आहे त्याचं. आणि आणूच्या पप्पाचं बी थोडं म्हणले की जास्त घेऊन येते.
चल इकडे आणू. बटर रोटी खायला या. हे काय आणले भाऊ? तुम्ही या इकडं. पनीर मसाला. पनीर मसाला त्याच्यात ग्रीन पीस काय म्हणता? इथं बस बा मामापाशी. तुम्ही त्या घेऊन बी द्यायला नाही तर नाद होता. इथं बघा घेतलंय ग्रीन पीस आणि इथं पनीर मसाला आणलेला आहे त्याने, त्याला आवडतो. ते पण काय आता घरी जाणार नाही, इथूनच माघारी जाणार आहे तो. जेवायला या. इथं बघा मामा भाजीचं फोटोशूट चाललं होतं थोडंसं, ते फोटो पण मी त्याच्यात ॲड करणारच आहे. तर तसाच थोडासा व्हिडिओ शूट करून घेतला. आता मामा चाललाय त्याच्यामुळं ते म्हणते मामाला जाऊ नका. तर बघा आत्ता भाऊ आला होता माझा आणि म्हणजे सकाळी आला होता 12 वाजले असतील, नाही 12 वाजता बहीण आली होती, नंतर भाऊ आला होता. तर आत्ता गेला आणि काय झालं ना माझ्याकडून चुकून व्हिडिओ काढत होते पण जायचे व्हिडिओ सगळे शूट केलेले होते पण माझ्याकडून बटन कधी पडलं काय माहिती, व्हिडिओच निघले नाहीत अजिबात. आणि मी म्हटले की बाबा व्हिडिओ सगळे निघले तिथं, आणि नंतरनं भाऊ आणि बहीण ही गेल्याच्या नंतरनं पाहिलं तर व्हिडिओच निघलेले नव्हते. लय वाईट. एवढा उशीर कॅमेरा धरला आणि व्हिडिओ निघले नाही, काय सांगू तुम्हाला. लय अवघड आहे. अनुचं मामाचं ह्यांचं व्हिडिओ काढलेलं होतं. सो जाऊ द्या आता काय. तर बघा आता वाजलेले आहेत ते तर 9 रात्रीचे आणि तिला आज परत एक्सरा काढायला सांगितला होता. तो कप झाला त्याच्यामुळे. तर मग एक्सरा काढून आणला आणि रिपोर्ट आणायला गेले ते म्हणजे घेऊन येतील. पण त्या एक्सरामध्ये सगळं क्लिअर दाखवले, त्याच्यामुळे मग उद्याच्याला हे होणार, डिस्चार्ज होणार आहे आमचा. आम्ही घरी जाणार आहे डिस्चार्ज झाल्यावर उद्याच्याला. आम्हाला पण राहू वाटत नाही दवाखान्यात, तिथं कोंडल्यासारखं होतंय. मोकळी हवेची सवय, मोकळ्या वातावरणाची सवय, त्याच्यामुळे मग असं कोंडल्यासारखं होतं. आणि त्याच्यामध्ये गाड्यांचा पण खूप आवाज येतोय ना, त्याच्यामुळे रात्रीचं पण झोप होत नाही आहे. सो त्याच्यामुळे फायनली आता उद्याच्याला आम्हाला डिस्चार्ज मिळतोय. सो चला आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथंच एंड करते. आजचा व्हिडिओ खूप खास होता आणि खूप मोठा झाला असता, पण माझा भाव आल्याच्या नंतरनं व्हिडिओ शूट करताना बहुतेक माझ्याकडून व्हिडिओचं बटन चालू झालं नसेल आणि व्हिडिओच निघला नाही. खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि खूप छान होता. मामा जाताना अनुला जाऊन देऊ वाटत नव्हतं. अनु रडत होती, कारण मामा आला की मुलांचं असंच असते. मामा नाही का, मामाच्या इथं जायचं म्हटलं तरी पण उत्सुकता असते मुलांना खूप, आणि जाताना पण खूप रडत होती. तिला जाऊन देऊ वाटत नव्हतं. मामा तर चालला होता तरी सारखा तिला उचलून घेत होता. मामा पण आला तर मामाला पण तिथे पोरांपासून जाऊच वाटत नाही. खूप छान व्हिडिओ झाला होता, पण काय माहिती काय झालं नक्की. व्हिडिओ काय गॅलरीत आलेला नाही आहे, त्याच्यामुळे मग मला असं वाटते की व्हिडिओ मी शूट करायला घेतला पण बहुतेक माझ्याकडून बटन चालू नव्हतं झालं आणि नुसताच कॅमेरा धरला असेल मी, असं काहीतरी झालं असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नसेल आला. सो चला आता 9 वाजलेले आहेत आणि आता आणू झोपले, तर मी पण थोडंसं झोपते. डोळे बघा किती लाल झाले ते, तर झोपच नाही 2 दिवस झालं, त्याच्यामुळे तर काय माहिती डोळे बघा लाल झालेत आणि दुखत्यात पण खूप. सो चला बाय. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारीचं घंटीचं बटन दिसतंय ते प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पडेल. सो चला बाय सगळ्यांनी, घ्या काळजी.